श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, असं अमित शहा यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव करताना गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचं शहा म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोभाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी लोकमान्य टिळकांचं राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाज जागृती आणि विचार प्रबोधनाचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. हा पुरस्कार स्वीकारणं हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं. पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधान भवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असं आवाहन राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. सीओईपी ही संस्था जवळपास 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत असल्याचं सांगून या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही, तर तिने घडविलेल्या अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्र निर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राज्यासह देश-विदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिलं नांदी संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं आयोजित करण्यात आलं होतं. या नांदी संमेलनाचं अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील यांनी भूषवलं. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती यांचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलं. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, 100व्या संमेलनाचे संयोजक राजेश पांडे तसंच मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली. चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजक आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ते, पाणी पुरवठा आणि वाहतूक कोंडीसह औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान चाकण आणि परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या एक्स या समाज माध्यमावरून देण्यात आली आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन वेदांगी कुलकर्णी, निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.